इसमें कौन है? आले आले ऍम्ब्युलन्स पोलीस बिलीस आले म्हणतात याच्या नाही की कोण काकाला काही समजा ना आपली भाषा ना आई शपथ हे गॅसचा वास आला की रे मग असं वाशे जाम गुड मॉर्निंग गाईज उठलो आता आजचा आहे आपला दुसरा दिवस कर्नाटकमध्ये आहे आपण आता आज जाणार आहे आपण धनुषकोडीला जाऊ सकाळचं वातावरण बघा इकडे कसं झालं एकदम मस्त पावसाचा काही अजून नेम ना इकडे परत कोकणी इकडे चहा ठेवायला घेतले आमचे स्पेशल खूप आहे आमचा गाव मस्त आहे की चहा बी पिऊ फ्रेश बीस होऊ आणि निघू इथून कुठे जायचं आज आपल्याला आता मुन्नारला जायचा होता पण तिथं डगली भरल्या चहा प्यायला बसल्यावर मस्त पैकी चहा रेडी केले इथं भाईने आमचे काय तुला चहा बनवायला भांडी ना वेचली का किती शिकायला सांगू संकेत धीरजने आमचा संसार मांडलेला एक नंबर धीरज आता इथं राहणार आहे. किती द्यायचे तुला आम्ही बिना शेतीचा कॉफीसाठी सिटी द्यायला लागतात 4 सिट्या येईल झाले मस्त रेडी झाले आता सगळे आता आम्ही निघू बॅगा बिगा पॅक करताना सगळे इकडे झाले की लगेच आपण इथून निघू कपडे चेंज जनार्दन भोईर जनार्दन भोईरची टी शर्ट घातली आणि गाईज हमने गरीबी देखी है हे बघा राहिलेलं पाणी घेतले गरीबी देखी भाई गरीब आहे ट्रिपला गेल्यावर सगळं एक एक पै पै करून वाचवायला लागतं आम्हाला एकटोले आता मुगाची डाळ मागवले ही मुगाची डाळ आहे का उडदाची डाळ आहे मुगाची डाळ आहे हा फक्त ही पॉलिश ना केली मुगाची डाळ लोणचा हृदय या 2 मिरच्या खाल्ल्या ना 2 इथं रामेश्वरला जायचं राखशील रास उलट्या गेल्या काल फुगस तर उलट्या गेल्या काय फुगस तर रागलो ना आपण रूम घेतलेली सगळं उतरताना आपलं खाली सामान घेऊन मुन्नारला बहुतेक पाऊस पडतो जास्त प्लॅन साईड झाल्या वगैरे तिथं म्हणून आपण तिथे जाणार ना बघू आता आपण डायरेक्ट आता नॉनस्टॉप ट्रिप आपली रामेश्वरला असेल गॅसचा वास आला की रे मग असं वाशे जाम काही तिथे लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे काय हिंदी मला तर हिंदी पण समजा ना त्याला मी आता तुम्हाला ही भाषा वाचून दाखवतो वरची भाषा वाचून दाखवतो वरची लिहिले ताई तुम्ही रस्ता नंबर 8 आस खाली लिहिले वेलकम टू मैसूर त्याचे यो खाली आहे ना यो इथे लिहिले स्वागत आहे तुमचं मैसूर मध्ये आता आपला नॉन स्टॉप प्रवास चालू झाले अंतर कापायचं आहे 572 किलोमीटर रामेश्वरम पाणी जातं माहिती आहे ना गायची पाणी जातं गाड्या बिड्या जाईल त्याच्याशी पाणी जातं जाम भारी मस्त आंबा खायला घेतले एकदम लई जुन्या कालांचा ब्रिज वाटते केरळला का तुम्हाला प्रत्येक जागेवर पेट्रोल पंप दिसेल पेट्रोलचा काय टेन्शन नाही तर इथं पण तो बाजूला एक तिथं मागे गेलं यो इथं नायराचा पेट्रोल पंप नायराचा खूप पेट्रोल पंप आहे तिथं आता आपण इथं चटई झाला बाबा जवळ बघूया चटईचा काय किती वंडी घ्यायची बघा जोडी काकाला काही समजा ना आपली भाषा ना किती बोलतं काय त्याला त्याला समजा असेल 1200 मला ते आम्हाला तुझी भाषा काही नाही समजा आम्हाला काय बोलतं काय माहिती काका एक कॅल्क्युलेटर खोलून दे त्याचे कॅल्क्युलेटर खोलून दे क्वालिटी पैसा कितना एक बाबा ए डोकरे ए टाइप हाउ मच बोल लो तुझा 750 जोडी मोठी नाही का हो ना तू इथलाच ना रे तुला सगळं समजतं तर एक अर्थ नाही पण काय आम्हालाच समजून त्याची भाषा काय बोलते ना काय नाही शुक्रवारच्या बाजारात आल्यावर का वाटतं 500 रुपये टाईप 500 रुपये 500 बोलतो तो 500 रुपये म्हणजे 500 हे कमी कर तू कमी टाईप करून टाक ना थोडं
हे म्हणतो तो जोडी दे होता वाटतं तो. ती जोडी पण लांब नाही ना. ओके ओके ब्रो. ही चटई घेतली काही भाषा समजत नव्हती. कॅल्क्युलेटरच्या ह्याच्यानं आम्ही त्याला कॅल्क्युलेटर दिलं त्याच्याकडे, त्याला सांगितलं टाईप करायला, याच्यात टाईप कर किती रुपये. तेव्हा त्यांनी ते 500 रुपये टाईप केलं. तर त्याच्या मग बार्गेनिंग करायची कशी माहिती का, बार्गेनिंग याच्या केली आम्ही कॅल्क्युलेटर मध्ये. मामा मामा स्माइलिंग मामा आज हे मामा भेटले आम्हाला इथं, काही भाषा समजा काही ना. घेतली चटई कॅल्क्युलेटरच्या ह्याच्यानं चटई घेतली टाईप करून. 10 का आम्हाला 200 दे बरं. ओके थँक्यू थँक्यू थँक्यू. नो 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 नो. थँक्यू. एक नंबर मामा आहे मामा. थँक्यू. चला चला सांगू होता भाई. अशी लोक भेटला हो भाई. काय बघ ना काय तुम्हाला बी चित्या बनवतात. अरे 200 रुपयांचं 200 रुपयाला चटई भेटते आमच्या काही भाई. बार्गेनिंग करायला मजा आली. चटई घेतली आम्हाला लागला चहाला पण. चहा प्यायला पण आमचं मत. चहा पिता का इथं डाळ बघायला आल्यावर. हा मुगडाळ उडदाची डाळ आहे ना ती. काय मुगडा ना ती ओळखली त्यांनी. मुगडाळ चांगली आपल्याला. किती 1 kg पैसे किती. 250 ग्राम चाहिए. 50 ग्राम. हाँ. 50 ग्राम. 250 ग्राम चाहिए. आधा ले लो. 500 करेगा तो 500. एवढं कशी ना मुगडाळ अर्धा किलो होते. कितना? हाफ. प्राइस 80 रुपीज. 80. ओके ओके. मूग डाळ घेतली या ना. मूग डाळ घ्यायला लागली. कंची डाळ घेतलेली रे. उडीद डाळ. चेकबॉक्स ती कर्नाटकाची बॉर्डर. कर ना. बोल ना. मोड मध्ये आलो तुला. अरे बोल मोड मध्ये आणायचे. बंद करू का सांग मी. बंद गाईच हारणी बघा इथं समोर बघा. आपल्या मोबाईल मध्ये दिसत. हा दिसत जंगल चालू तामिळनाडू मध्ये एंट्री मारताव ना आपल्याला हारणी दिसलेली. शोध भाई काय व्ह्यू आहे. एक नंबर बघा ना. दिवस चरण आहे. शपथ भाई. टन बघ यो. बघा यो टन झाला. टन बघा यो टन जागेवरचा टन. कुठं ते जोर नको द्याव. इथंच ना दादा. टन बघा ना. शपथ काय टन आहे भाई. यो व्ह्यू बघा काय. पैसा वसूल का. पैसा वसूल मध्येच बंद पडले. वरती करायला टन बघा. टन बघा. बेकार एकदम. जिथं जिथं जे असं बेंड आहेत ना तिथे तिथे त्याने बेकार टन आहेत ना सगळ्या. तिथं तिथं असं त्यांनी आई शपथ. बघ सांबर बघ कसला मोठा आहे बघ. आई शपथ. काही एकदम खतरनाक टर्बी बेकार काम. कसं आहे गाठन भाई. शपथ पाठवून हाताला आले सगळे. जंगल अजून 16 बाकी आहेत. पेट 16 बाकी आहेत. घाट उतरल्यावर एकदम क्रेझी एक्सपिरियन्स होता घाटान. आता आम्ही आल्यावर डिझेल टाकायला. आणि आता आम्हाला जेव्हा मनवाला पण जागा बघताव. चिता पिकल्या त्या पण एकविरीला खाताव ना तशा चिचा आहे त्या. हे सेम तशात. सरळ कर सरळ. बस इकडे आपण असा बाहेर आलो ना. गॅस आपण पाटे आणले. त्याला येऊन ना चालू असं बनवायला पण लागतं. समजलं ना. एक नंबर. पेट्रोल पंप आल्यावर पाणी न्यायला आल्यावर हे बघ. आरो वॉटर आहे बघ इथं. पियाचा पाणी आहे. सो आपलं पाणी म्हणजे आहे प्यायला पाणी दुसरं. पण भांडी बिंडी घासायला जसं लागलं ना तर आपण बघू इथं आरो आहे का. तिथे लिहिले तर खरा फ्री आरो. तर तिथून आपण 2 बाटल्या भरून आणू पाण्याच्या. लागल्या तिथून पाण्याच्या बाटल्या घेतल्या आता दोघांनी पण. इथं प्रीतमचे घातान इथं माझे घातान. निघलो आता. कडक वाली डाल बनवले. तडका विडका दिले त्या डालीला. इकडे धीरज शेफ अंडा तंतू आपला. त्याच्या सोबतीला प्रीतम नारकर मागे उभा. हृदय गायकर. हृदयनी गाजर तर कापले इकडं. अशा प्रकारे आपला पहिला जेवण झालेला आहे. तो बाहेरचा उगऱ्यावर रस्त्याच्या बाजूला पेट्रोल पंपाच्या साईडला. माहिती बघायला
माहित खाऊ दे. दादा हे काय खाला का काच्या आधी तर निवड टाका बाबा जागा कसली तो वारा सुटले जाम बेकार जेव्हा शिजला रे वारा सुटल्या हल्ल्या सगळ्या भाजी घेतल्या मस्त किंवा लोणचा लोणचा पका खाऊन दे झोप तरी येईल. एक नंबर वास सुटले बाई वास कडक सुटले बाई मस्त आहे की एकदम. इकडे आपला जेवाला त्याला कचुंबर चाल राप जेवण रांधायला जागा नाही तिथं आतमध्ये मस्त तिकडे नको बरं बरोबर ना रावत जाऊ म्हणे भाई रावत चांगले लय भारी म्हणे तूच कूक आहे सर घरात जेवून जाऊ. खूप येऊन झाला मस्त आपला इथं. आता आपण निघताव आता इथून नॉन स्टॉप डायरेक्ट रामेश्वरला जाणार आहे आपण. आता आमचे नयम भाईचे ऑक्शन चालू आहे तिकडे रायगड प्रीमियर लीगला ऑक्शनला आहे. धराधर बोलायला लागतं इकडे बघा. 3,000 आकाश 3,500 4 करताय 3.5 आकाश पाटील 3,500 अजून कोणाला 4 सुमेध पत्रे 4 4.5 करताय वैभव 4.5 5 विश्वजित ठाकूर 5 5,500 वैभव पाटील 5.5 6 मोठे 6.5 पाठीमागे 7 करताय 7,000 वैभव 7 7.5 पाठीमागे परेश कडके इकडे 8,000 वैभव पाटील 8,000 8,001 8,500 मोठ्या 8,500 नाद नाही केलं रे भाई त्याने आज ना आमचे बघा भाई 8,500 2 10,000च्या वरती जाईल आता. 8,500 चला, 3 सोड. सोड वाघ वाघ कसा बोलला हे कोणी हो वासाडी बाहेरचा ए, मेला बाबा, इकडे येऊ झाला कोला उघडतात त्याला माहिती बाहेर एवढा भारी नेचरचा वास ना आतमध्ये हे काचा लाव, काचा लाव. हे बॅग करते का अरे नाही ती दे ना फेकून ती घालून इकडे पॅन्ट का माझी इकडे सगळे त्याला तू इथं काला आणतो त्याला आता वाजल्या 11 आणि आपण उतरलेलो इथं नाश्ता करायला. आता इकडं नाश्ता करता आमचा आम्हाला बेग आहे कुठल्याची म्हणजे हो नाईस रिफ्लेक्शन बाईच्या आपल्या इकडं का असत चायला तू इकल्या असत रे आणल्या काय आहे तुझा गावाला ऐकलं नाही दिसतं का बघ पहिले मागचा आम्ही आता इथून परत बसलो गाडी ना सॉरी 4.5 2 250 किलोमीटर 2:30-3 वाजेपर्यंत पोहोचू आपण इथून तिथं रामेश्वरमला. टायर बघ हो डेंजर ऍक्सिडेंट झाले एकदम हे बघा जात आलो ऑन दी वे डायरेक्ट टायर बियर बाजूला पडून बसला गाडीचा का सस्पेन्शन गेलं हे बघा. दुसरी गाडी कुठे आहे ही आई शपथ कोण आहे याच्या की कोण आई शपथ ही दुसरी गाडी बघा इथे निकला आप निकले कैसे मैं आपसे आगे 8 मिनट निकला मैं इधर से बंद पूरा अकेले थे हाँ अकेला है अन्ना नसीब अच्छा है गाडी में कोई नहीं है ना दूसरा तो पारला त्यांची तो गाडींशी परले र हा तो बोलला ना परलो गाडींशी आले ऍम्ब्युलन्स पोलीस बिलीस आले ना. आता आपण रामेश्वर मध्ये एंट्री केले आणि रामेश्वर मध्ये आता आपलं 100 रुपये घेतलेले आहेत एंट्रीचे. एंट्रीसाठी आपले 100 रुपये इथे घेतलेले आहेत त्यांनी. रूम बघू आणि झोपू डायरेक्ट. नहीं हिंदी सर ये 2 कमरा देगा जी 2 कमरा तो है नहीं सिंगल चाहिए 6 आदमी नीचे बेड रहेगा तो भी चलेगा एक्स्ट्रा गद्दी रहेगा तो भी चलेगा मेन किचन किचन चाहिए एक बड़ा कमरा का रेट है 2 कमरा दे रहे 2 रेस्टरूम देगा बस ठीक है 1200 तो इसका चाहिए 2 रूम का
हाँ 2 रूम एसी। एसी नहीं चाहिए, नॉन एसी सिंगल रूम चाहिए, मिलेगा? वो ये जी 2400 के काम ही चाहिए। 2000 में अभी दे रहा है। कल सुबह 12 बजे आप लोग का फोन पर चेंज करके देगा। ऐसा नहीं, हॉल होना, रूम होना आपका। रूम मिलेगा तो बेस्ट है। किचन के लिए टेरेस पे भी दोगे तो भी चलेगा, हम लोग कर लेंगे एडजस्ट। चार का और टेरेस म्हणजे टी शर्ट बघत होतो रूम भेटले आता आपल्याला. जास्त रेट बोलत होतो पण आपण पुढे आलो आणि बार्गेनिंग केली थोडीशी. भेटला रूम आपल्याला मस्त, एक हॉल टाईपच आहे आणि मस्त त्याच्यात आपल्याला गाता बिता टाकून देतील, मस्त झोपू त्याच्यात. हा बघा ठीक आहे, आपण रूम घेतली. साइन करो, साइन चेकआउट टाइम 200 मीटर 200 ओके. रिस्ट्रिक्ट आहे काय? जाम ते खाऊ ना मग काय नॉनव्हेज खाला ओके मीटर नॉनव्हेज जाइए ना ओके. अंदर 1 किलोमीटर 2 किलोमीटर आगे जाइएगा। मंदिर सुबह 4:30 बजे का ओपन। 4:30 बजे 22 कुंड टाइमिंग है 6 बजे। 22 कुंड का 6 बजे 6 बजे टायमिंग आहे. टाइमिंग ओपन। तो 22 रामेश्वरमचं मंदिर आहे. 22 कुंड चांगले ना आमच्या बाजारी तो बहुतेक. पब्लिक पब्लिक लेस नॉर्मल नॉर्मल. आपण आता इथं बुक केलेलं आहे मस्त. मंदिराचा टायमिंग सांगत होते ते. मंदिराचा टायमिंग आपल्याला सांगितलेलं आहे सकाळी 6 वाजता ओपन होईल. पण एक गोष्ट अशी की इथं मंदिरचा एरिया आपण नॉनव्हेजला बनवू शकतो. तो बोलला की 1 किलोमीटरच्या नंतर तुम्ही नॉनव्हेज बनवू शकता, 1 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्ही नॉनव्हेज बनवू शकत नाही. आपण ऍक्सेप्ट केला. काय खाऊ मुगाची डाल मस्त पैकी आणले आपण सगळा. डालडाना पण आणले वाटी मुगाची डाल. नाशिककर भेटल्या ना आता नुसतं असतात आपली भाषा बघून समजा. पण ना माहितच आहे की लग्नात आहे. सांगा मारू कसा मी 5 ते 6 पर्यंत चालू असतं. 1 तासच चालू असतं. त्या 1 तासात आपल्याला दर्शन घेऊन बाहेर पडायचं असतं इथून. पण तिथं काही शूट करून ना दिलं आपल्याला. इथं बोंबील बनवायला घेतात. वासच भारी आहे रे.